गुरुवारी सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने भोपळा फोडून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रणिती शिंदे यांच्या टीकेवर निषेध व्यक्त केला होता। त्यानंतर मराठा वस्ती येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी आपल्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसहित प्रणिती शिंदे यांच्या फोटो प्रतिमेस कमळाचे फूल दाखवून "एक फूल गेट वेल सून, सोलापूरची ताई लेक ही आहे मोठी फेक" अशा विविध घोषणा देत कमळाचे फूल दाखवत प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत प्रणिती शिंदे यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याचे म्हणाले। सोलापूरची ताई लेक ही आहे मोठी फेक, सोलापूरची खासदार फुल गेट वेल सून, सोलापूरची खासदार फुल गेट वेल सून, सोलापूर अधिकार असो, एक फूल गेट वेल सून, एक फूल गेट वेल सून, भारतीय जनता पक्षाचा धिक्कार असो, धिक्कार असो, प्रणिती शिंदे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रणिती शिंदेचा धिक्कार असो, एक फूल गेट वेल सून, एक फूल। दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती, शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं, त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फूल गेट वेल सून हे त्यांच्यासाठीच फार पूरक आहे। आदरणीय ताईसाहेब, आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात। आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय। तर आदरणीय ताईसाहेब, आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा। आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या कन्या आहात, त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती। पण ताईसाहेब, आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही। आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर शंकोली करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही। आदरणीय ताईसाहेब, आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे। आपण त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे लक्ष दिलं जातं। तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामभाऊ म्हाळगीमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे। महिन्यापासून ताई बेताल वक्तव्य करीत आहेत। ऑपरेशन सिंदूर सारख्या गंभीर घटनेला याला त्यांनी म्हणलेला आहे हा एक तमाशा आहे, सैन्याचा तमाशा आहे। ताई या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे। मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात, सूर्यासारखे नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्यावर ताई थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरकरांवर पडत आहे। मी आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणितीताई शिंदे आहे हे सांगताना मला लाज वाटत आहे। आम्ही कुठे बाहेर जातो, दुसऱ्या जिल्ह्यात जातो, तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो, अरे हे तर प्रणिती शिंदेच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले, असं आम्हाला शर्मेने मान खाली घालावं लागतं आहे। यासाठी ताईंनी खासदार आहे, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व संसदेत करत आहे, त्याचं त्यांनी गरिमा बाळगावं, याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही सोलापूरकर, आमच्या खर्चाने त्यांचा मानसोपचार आम्ही करू ही आम्ही ग्वाही देतो। आणि ताई गेट वेल सून, सोलापूरची लेक ही आहे मोठी फेक, हे